हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे तळणीचे धपाटे. काहीजण याला मसाला पुरीसुद्धा बोलतात, पण आमच्याकडे याला तळणीचे धपाटे बोलतात. आता हे धपाटे तुम्ही थापूनसुद्धा करू शकता किंवा मग अशा प्रकारे तळूनसुद्धा हे धपाटे केले जातात. हे तळलेले धपाटे 7 ते 8 दिवस आरामात राहतात, ते खराब होत नाहीत आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर लागणारा मसाला करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि 1 चमचा जिरा आणि 1 चमचा ओवा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपल्याला पाणी न टाकता एकत्र वाटून घ्यायचं आहे. आता धपाटे बनवण्यासाठी इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा जास्त ज्वारीचं पीठ घेतलं आहे. इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि आपण जे मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये मी 1 चमचा तीळसुद्धा टाकले आहेत. त्यामुळे अगदी धपाट्यामध्ये तीळ अगदी छान लागतात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे. आता हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही, जरा घट्टसरच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचे अशा प्रकारे एकसारखे उंडे बनवून घ्यायचे. तुम्ही याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून सुद्धा पुऱ्या लाटू शकता, पण अशा प्रकारे बनवल्यानंतर अगदी पटापट आपले हे धपाटे बनतात. एक मोठी पोळी लाटायची आणि त्याच्या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या करायच्या. अशा प्रकारे केलं तर अगदी पटापट आपले धपाटे किंवा मग मसाला पुरी म्हणतात काहीजण, तर ते बनवून होतात. तर बघू शकता इथे मी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि वाटीच्या साहाय्याने याच्या पुऱ्या करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व धपाटे बनवून घ्यायचे आहेत. इकडे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये आपण जे धपाटे बनवले होते ते यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित हे धपाटे तळून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण तेलामध्ये धपाटे सोडतो तेव्हा गॅस फास्ट करायचा आहे आणि धपाटे तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करून हे दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. बघू शकता धपाटे अगदी टम्म फुगले आहेत आणि खायलासुद्धा हे अगदी खुसखुशीत लागतात. आषाढ महिना चालू आहे, तर पूर्वीची लोकं आषाढ तळायचे, म्हणजेच असे छान छान पदार्थ बनवायचे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तळणीचे धपाटे किंवा मग याला मसाला पुरीसुद्धा म्हणतात, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता आपले धपाटे दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित तळले गेले आहेत. अशा प्रकारे तेल नितळून आपल्याला हे धपाटे काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व धपाटे तळून घ्यायचे आहेत. आता हे धपाटे तुम्ही चहाबरोबर किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि फक्त असेच खाल्ले तरीसुद्धा अगदी चविष्ट लागतात. अशा प्रकारे सर्व धपाटे तळून झाले आहेत. अगदी टम्म फुगले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.